फॅशन बोले तो लिबर्टी. दिलीप करमपुरी सरांच्या लिबर्टी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. लागणारे माप: उंची, छाती घेर, कमर घेर व शोल्डर. लागणारे साहित्य: उंचीच्या दुप्पट मुख्य कापड घेणे व तितकेच अस्तर लागते. नेट अर्धा मीटर घेणे. चेन व इतर नेहमीचे साहित्य लागेल. प्रथम कागदाच्या घडीवर मापे टाकणार आहोत. येथे उंची अधिक 2 इंच घेणे. येथे मुंडा खोली मोठ्यांसाठी सर्वांना 7 ते 7.25 इंच खाली घेणे. येथे कंबर उंची सर्वांना 14 इंच घेणे. येथे छाती रेषा आखणे. येथे कंबर रेषा आखणे. येथे उंचीची रेषा आखून घेणे. येथे छाती घेराचा चौथा भाग अधिक अर्धा इंच घेणे. येथे कंबर घेराचा चौथा भाग अधिक अर्धा इंच घेणे. येथे बॉटमला घेर छाती अनुसार 18, 20 ते 22 इंचापर्यंत घेणे. छाती व कंबर रेषा जोडणे तसेच कंबर ते घेर जोडणे व त्याच्या बाहेर 1 इंच शिलाई मार्जिन घेणे. येथे शोल्डरच्या निम्मे घेणे. येथेही शोल्डरच्या निम्मे घेणे. सरळ रेषा आखणे. येथे शोल्डर उतार पाऊण इंच खाली घेणे. येथे गळा रुंदी 2.25 ते 3 इंच घेणे. येथे गळा खोली 3.5 ते 4 इंच घेणे. येथे मुंड्याचा आकार नेहमीप्रमाणे देणे. येथे गळा खोली इतके घेणे. दाखवल्याप्रमाणे योकचा आकार द्या. येथे कमरेला 1 इंच खाली घ्या. दाखवल्याप्रमाणे आकार द्या. बॉटमला 3 ते 4 इंच वर घेणे. बॉटमला आकार देणे. कागदावरील बॅग कापून घेणे. दाखवल्याप्रमाणे योकला 1 नंबर द्या. कमरेला 2 नंबर द्या आणि घेराला 3 नंबर द्या. दाखवल्याप्रमाणे तिन्ही भाग वेगवेगळे करणे. अस्तरावर 2 नंबरचा फ्रंटचा सिंगल भाग कापून घेणे. वरील बाजूस शिलाई मार्जिन घेणे. अस्तरावर बॅकचाही भाग कापून घेणे. वरील बाजूस शिलाई मार्जिन ठेवणे. चेन लावण्यासाठी पुढील बाजूस 1 इंच कापड जास्त ठेवणे. मुख्य कापडावरही फ्रंट व बॅक कापून घेणे. अस्तरावर घेर कापून घेणे. घेर कापताना अस्तराची डबल घडी करणे. कापडावरही घेर कापून घेणे. येथेही कापडाची दुहेरी घडी घेणे. फ्रंट व बॅकच्या मापाने फ्युजिंग कापून घेणे. कापडाला फ्युजिंग इस्त्रीने चिकटवून घेणे. याप्रमाणे कापडाचे फिनिशिंग छान येईल. या कापडावर फ्रंटचा अस्तराचा भाग ठेवणे. दाखवल्याप्रमाणे वरच्या बाजूस टीप मारणे. बॅकच्या कापडावरही अस्तर ठेवणे. यालाही अस्तराच्या वरच्या बाजूला टीप मारून जोडणे. वरील बाजूस फ्रंट व बॅकला नॉच देणे. फ्रंट व बॅक दाखवल्याप्रमाणे उलटवून घ्या.
उलटवलेल्या फ्रंट व बॅकला इस्त्री करून घेतलेली आहे. नेटच्या कापडावर 1 नंबरचा भाग मार्जिन ठेवून कापलेला आहे. नेटवर फ्रंट उघडून ठेवणे व कडेने टीप मारून जोडून घेणे. बॅक ही नेटवर कट करून घ्या. बॅक नेटवर टीप मारून जोडून घेणे. मापाप्रमाणे उरलेला फ्रंटचा भाग कापून घेणे. बॅकचा भागही मापाप्रमाणे कापून घेणे. चेन लावण्यासाठी बॅकच्या पट्ट्या दुमडून घेणे. पुढचा गळा कापून घेणे. दाखवल्याप्रमाणे चेन खाली ठेवून कडेने टीप मारून घेणे. फ्रंट व बॅकचे शोल्डर जोडून घेणे. नेहमीप्रमाणे गळ्याला पाइपिंग लावून घेतलेली आहे. थोडी पाइपिंग ब्रॉड घ्यावी. मुंड्यालाही पाइपिंग लावून घेणे. याप्रमाणे मुंडा दिसेल. अस्तराला घेर वरच्या बाजूला जोडून घेणे. वरच्या बॉडीस घेर जोडून घेणे. आतील अस्तराला बारीक दुमडून घेणे. चेन उरल्यास कापून घेणे. याप्रमाणे फ्रंट व बॅक उलटवून साइडला एकत्र करणे. दोन्ही साइडला टीप मारून जोडून घेणे. टीप मारताना छाती व कमर चेक करून घेणे. आतील अस्तराला बॉटमला दुमडून घेणे. बाहेरच्या कापडालाही बॉटम दुमडून घेणे. प्रमाणे आपला टॉप तयार झालेला आहे. चांगल्या फिटिंगसाठी नेहमीच लिबर्टी दिलीप करमपुरी सरांची तयार पेपर कटिंगची पुस्तके वापरा. ब्लाउज तयार पेपर कटिंग, पंजाबी ड्रेस कटिंग, गाऊन, फ्रॉक कटिंग, गळ्यांचे आकार, नऊवारी साडी, टॉप अँड हिपस्टर्स माहितीची पुस्तके बाजारात सर्वत्र उपलब्ध आहेत. तुम्ही ही पुस्तके जरूर वापरा व इतरांनाही वापरायला सांगा.